प्रत्येक माणसाने त्याच्या आयुष्यामध्ये कुणाला तरी सांगायला पाहिजे की बाबा मी ह्या पदावर काम करत होतो आणि ह्या पदावरती प्रमोशन घेऊन रिटायर झालं. तर त्याच्यामध्ये आर्थिक फायदे सुद्धा असतात आणि आपण काम इतक्या दिवस जे काम करतो 30-35 वर्ष त्याच्यामध्ये आलेली संधी कधी दवडायची नसते. आणि हे यासाठीच मी हे फक्त प्रमोशन घेतलंय. दुसरी गोष्ट ह्या डेपोत इतक्या वर्ष काम करतोय मी, जवळपास 97 साली एक 97ला ह्या डेपोत आलतो. इथून नंतर माझी भोरला बदली झाली. ती भोरवरून 12 दौंडला आलो, दौंडवरून इथं आलो. सगळीच माणसं जीवाभावाची ह्या डेपोतली. म्हणजे युनियन जरी वेगळे असले काय असले तरी आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र काम केलं बरेच दिवस. वाईट ह्याच गोष्टीत वाटतं की जाताना हा डेपो मला राहायला पाहिजे होता. सुदैवाने दुर्दैवाने नाही राहिला. काही नव्या लोकांच्या पोस्टिंग इथं झाल्या. माझ्यासारख्या 30-31 वर्ष काम करणाऱ्या माणसाला दुसऱ्या डेपोत जावं लागते. परंतु मी ते कुणाचं हिरो नाही, प्रत्येक माणसाच्या सोयीनुसार होत असतं. आज माझी मी सोय बघितली असती तर कोणीतरी गैरसोयी झाली असती. त्यापेक्षा मला कुणाला चॅलेंज बी करायचं नव्हतं. मला काय करायचं नाही. वरती मी कधी कुणाला सांगितलं नाही माझ्या पोस्टिंगच्या बद्दल. मी पोस्टिंग घेऊन जिथं जायचंय तिथलं आव्हान स्वीकारूनच चाललोय. आणि तुमच्यासारख्या माणसांच्या सगळ्यांच्याच शुभेच्छा आणि सदिच्छा माझ्या बरोबर आहेत. त्यामुळं मी त्या कामात यशस्वी होईल असं मला खात्री आहे. आणि भविष्यात तानाजींनी जे सांगितलं की कुणाच्या बरोबर वाद घालणार तर वादग्रस्त स्वभाव माझा नाहीच आहे. मुळात मी रोखठोक बोलणारा कार्यकर्ता आहे पहिल्यापासून. कदाचित कोणाला राग आले असतील, कधी कोणाला माझ्याकडून बोललं असेल मी इथून पुढच्या काळामध्ये मी तर चुका होऊ देणार नाही. बाहेरच्या डेपोमध्ये इथल्या डेपोसारखंच मी काम करणार आणि तिथल्या लोकांना मी आपलंसं करण्याचा प्रयत्न 100% करणार. 2 शब्द बोलून मी थांबतो.